तर सर्वप्रथम तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो। खतरनाक लढाई लढलो लेको आपण हारलो तरी चर्चा आपलीच आहे। जिंको कोणी काही विषय नाही त्याच्यात। जबरदस्त चर्चा। काल नागपुरात सगळीकडे कराय मास्तरच होता प्रत्येकाच्या तोंडात। सकाळी रिझल्ट 2:30 वाजायच्या अगोदर निकाल लागायच्या सुरू व्हायच्या पहिले मतमोजणी का तमाशा करते धाकड धुकडच चालवतं का पडते का शीट जाते का पण मात्र 45 वर्षा ठीक आहे 48 वर्षाच्या बीजेपीच्या या मतदारसंघाला खिंडार पाडलं यावेळेस। आणि याच्यासाठी सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे का तुम्ही प्रचंड संख्येने मतदानाला बाहेर पडले। आजपर्यंत 34% वर मतदान नव्हतं जात भाऊ, 34% वर। आज यावर्षी हे मतदान 64% गेलं। ठीक आहे 30% वोटिंग पर्सेंटेज वाढलं। याच्यात 60 ते 70% वाटा कराय मास्तरचा आहे। या कराय मास्तरनं ठीक आहे अवेअरनेस आणली। कायले विधान परिषद म्हणते 78 जागा कशा निवडून जाते हे कराय मास्तरनं शिकवलं। आणि हे काल नागपुरात होतो मी, तर नागपूरच्या लोकांनी मान्य केलं का सर आम्ही राजकारणी आहे पण विधान परिषद का असते, कोणत्या जागा किती जाते, कुठून किती जाते, राज्यपाल नियुक्त किती असते, शिक्षक मतदारसंघात किती असते, पदवीधर मतदारसंघात किती असते हे आम्हाला माहीत नव्हतं। हे तुम्ही सांगितलं सर म्हणे। मी म्हटलं मी इथंच जिंकलो। आज 30% वोटिंग वाढलं आणि त्याच्याचमुळे हा बदल घडला। 7000 वोट घेऊन 6889 काहीतरी आहे, चौथ्या क्रमांकावर आहे। पण 15 दिवसात आपली दखल घ्यायला लावली मोठ्या काँग्रेस आणि बीजेपी सारख्या राष्ट्रीय पक्षाने। 15 दिवसात धमाका करून टाकला। कारण यायनं आपल्याला हलक्यात घेतलं होतं पहिले। का करण हे पोट्टो 6 जिल्हे 38 आमदार, किती आमदार आहे अबे 38 आमदार आहे। 6 जिल्ह्यात 38 आमदार आहे, 38 आमदार। ठीक आहे नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया 6 जिल्हे आहे। 6 जिल्ह्यात 38 आमदार आणि 7 खासदाराचं मतदार क्षेत्र आहे। कोणताही पक्ष नाही, पैसा नाही, संघटन नाही आणि 1 रुपया कोणाकडून घेतला नाही। पैसे लोक दान करायला तयार होते पण आपण 1ही रुपया घेतला नाही। मी पोट्ट्यासाठी रणांगणात उतरलो होतो का आपल्या पोट्ट्याच्या समस्या मांडता आल्या पाहिजेत। आज 7000 लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला। हे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे का मी ठीक आहे कोणतीही पूर्वतयारी नाही केली, इथंच आपण जिंकलो। आणि लोक जिंकले असं तर त्याच्या जिंकण्याचं चर्चा नाही, कराय मास्तरच्या चर्चा आहे, तोंडोतोंडी चर्चा आहे। काल पूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं ठीक आहे मतमोजणीच्या कार्यालयाच्या समोर हजर झाले होते, तर त्याच्या आणि बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्याच्या तोंडी आपली चर्चा होती। इथंच आपण जिंकलो। हे सर्व ठीक आहे हे सर्व तुम्हाला क्रेडिट देतो का तुम्ही प्रचंड संख्येने मतदानाला बाहेर आले। ठीक आहे जास्तीत जास्त लोकांनी ठीक आहे मतदान करा। आणि त्याच्यात काही बयाड असे बी आहे का लेकायले एवढं अवेअरनेस करून मतदान कसं करायचं बे, तर काही बॅलेट पेपर कोरे सोडले, मग आलंच कायले का ते मुरदाड कोरे सोडले, काहीच नाही। काही ना मागं लिहिलं, काल मी तिथंच होतो, काही ना चिठ्ठ्या लिहिल्या त्याच्यात, अरे देवा म्हणलं। काही ना 1 लिहिला आणि त्याला गोल केला, काही ना कराय मास्तर समोर 10 लिहिले, मायाच आकडा समोरचा आकडा अनुक्रमांक लिहिला, काही ना 0-1 लिहिलं। अरे सांगितलं 0-1 लिहायचं नाही, ठीक आहे त्याला गोल करायचं नाही, स्टार द्यायचं नाही, असा ठीक आहे राईट द्यायचा नाही, काही ना राईट केलं। काल जवळपास 10 ते 11% वोटिंग म्हणजे 1,32,000च्या 10 ते 11 ठीक आहे 13,000च्या जवळपास इनव्हॅलिड आहे। अबे सुशिक्षित बैताड म्हणा लागण येले ह्या पोट्ट्याले कोण होते ते असं करते का बे। किती वेळा सांगितलं बे, शिकले सवरले आहे का मतदान करायचं कसं हे यूट्यूब फेसबुकवर किती वेळा सांगितलं भाऊ। हां आणि तरी तुम्ही मात्र असं केलं। जाऊ दे लेकाले, आता झाली निवडणूक पार पडली। पण आपण थांबणार नाही, कराय मास्तर थांबणाऱ्यापैकी नाही। लढाई तो अभी बाकी आहे भाई, ठीक आहे थांबणाऱ्यापैकी कराय मास्तर नाही, लढाई अभी बाकी आहे। आता फक्त पाहत राहा म्हणा कराय मास्तर करते का। आतापर्यंत क्लासेस बंद होते, 7 महिने 8 महिने झाले क्लास बंद आहे। ठीक आहे लाईव्ह वाले पोट्टे वाट पाहून राहिले, कराय मास्तर कवा क्लास सुरू करते, पैसे दिले। टेन्शन नका घेऊ, कराय मास्तर कोणाचेच पैसे पचवणार नाही। कराय मास्तर मेला तरच पैसे पचन।
नाही तर पैसे नाही पचणार. माझी बायको देईन का नाही तुमचे पैसे मी मेल्यावर काही गॅरंटी नाही, पण मी असल्यावर पचू देणार नाही. तुमचा कोर्स कंप्लीट करून देईन. माझ्या बापांना नाही शिकवलेले का कोणाचे पैसे पचवणं. तर सोमवारपासून ऑफलाईन क्लास चालू होणार आहे आणि ऑनलाईन चालू राहणार आहे. ठीक आहे. सोमवारपासून म्हणजे या सोमवारपासून तारीख 7. ठीक आहे. 7 येते ना सोमवारची. ठीक आहे. 7 तारखेपासून क्लास ऑफलाईनचे. ठीक आहे. वर्धेले आर्वी नाक्यावर न्यूआर्ट्स कॉलेज रोडवर एक लायब्ररीचा आणि एक क्लासचा हॉल आहे. ठीक आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूले नाक्यावरून बिलकुल 2-3 घरं गेले न्यूआर्ट्स कॉलेज रोडवर का आपली मोठा बोर्डच लागून आहे. तिथं सोमवारपासून सकाळी 9:30 वाजतापासून क्लास सुरू होईल. पण मात्र कालची निवडणूक मात्र खतरनाक झाली. आपल्याला बदल पाहिजे होता, तो बदल झाला. आपण 15 दिवसात आपलं अस्तित्व 7,000 वोटिंग घेऊन दाखवून दिलं का एक जर खरे प्रश्न विचारणारा माणूस जर या निवडणुकीत उतरला तर चांगल्या चांगल्या लोकांचे धाबे दणानू शकते. आना धाबे दणानले. गाणं बी बरोबर लागलं आहे. गाडीवाला आया कचरा उचार. ठीक आहे. तर आपल्याला हे राजकारणात जे कचरा आहे ते काढून फेकायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण रणांगणात उतरलो. बिना पैशाचं राजकारण. हां, पैसा लागतेच, काही विषय नाही, पण एवढा नाही लागत जेवढा निवडणूक आयोग आणि हे खर्च करते. इमान एतबारे काम केलं तर कमीत कमी पैशात प्रचार होऊ शकते. भ्रष्टाचार मुक्त हा आपला अजेंडाच राहील. भ्रष्टाचार मुक्त सत्ता आणायची. साले रस्त्यावर गड्डे पडते, खड्ड्यात रस्ता आहे हे काही समजत नाही. जबरदस्त फाईट झाली काल. सत्तेत बदल पाहिजे होता, तो बदल या तुमच्या मतदान पद्धतीमुळे आणि तुम्ही केलेल्या मतदानामुळे घडून आला. याच्यानंतर पदवीधरांची किंवा शिक्षक मतदारांची कोणतीही निवडणूक राहील आणि त्याची नोंदणी होईल तर लेको आठवणीनं आता नोंदणी करजा. आता ह्या प्रस्थापित लोक आहे जे इथं सत्ता गाजून राहिली. ॲक्च्युली ह्या मतदारसंघ या राजकारण्यानं यायलेच नाही पाहिजे. इथं यायचं चिन्ह गिन्ह नाही राहत. आपल्या समस्या मांडण्यासाठी आपल्यातला माणूस तिथं गेला पाहिजे. तिथं इथंही त्याचा हस्तक्षेप आहे. दिलं नाही यायले म्हणा कुस्ती खेळायला लोकसभा विधानसभा, तिकडं केला ना म्हणा गाऱ्यानं भरतपर्यंत पटका म्हणा एकामेकाला धरून. हे शिकल्या सवरल्या लोकांचा मतदारसंघ आहे. याच्या समस्या जाणणारा माणूस तिथं झाले पाहिजे आणि तुम्ही याच्यासाठी जास्तीत जास्त नोंदणी करा. एक पिटिशन दाखल करावं लागते यासाठी सुप्रीम कोर्टात. का सरळ युनिव्हर्सिटीकडून डाटा तुम्ही फायनल इयरले त्या पोट्ट्याचा फॉर्म भरून घ्या आणि 3 वर्षानं तुमचा क्रायटेरिया 3 वर्षानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पाठवून द्या. डायरेक्ट पोट्ट्याला मतदानाचा अधिकार द्या. 2,05,000 वोटर होते का फक्त? एवढेच पदवीधर आहे का आमच्या 6 जिल्ह्यात? अरे 15 लाखाच्या जवळपास असं. आणि एवढं जर मत एवढी जर नोंदणी झाली ना तर यायचे फटाके लागते, पुरे दांदरून जाईल. एवढ्या मोठ्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा आणि निवडणूक लढायच्या वेळेस विचारच करत. राजकारणातून समाजसेवा समाज घडवणारा आणि असे जर लोक असन एक चांगला समाज निर्माण होऊ शकते. आणि राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे हे मी वारंवार सांगून राहिलो. लोक आता प्रस्थापित व्यवस्थेला कंटाळले. तेच ते लोक येऊन राहिले पण लोकांच्या समस्या सुटून नाही राहिल्या. काँग्रेस गेली, BJP गेली, काँग्रेस आली. ठीक आहे. महाविकास आघाडी सरकार आलं पण बदल का झाले? बदल होऊन राहिले का? काही लोकांच्या बाजूचे निर्णय लागून राहिले का? दिल्लीचं सरकार वीज फुकट. ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्यसेवा फुकट, शिक्षण सेवा फुकट, शाळा 3 स्टार लेवलच्या इंटरनॅशनल स्कूल तयार करून राहिली. मग महाराष्ट्र शासन का बरं देऊ शकत नाही? असे प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसानं सरकारले विचारा लागन तेव्हाच आपलं भलं होईल. आणि आपण विचारत नाही. ठीक आहे. मुंग होईन चूप बसतो. इथंच आपला ठीक आहे दोष आहे सगळ्यात मोठा. तर हे सर्व मुद्दे घेऊन येऊ. आज फक्त तुम्हाला लाईव्ह यायचं होतं, सांगायचं होतं का कराया मास्तरच्या मनातली खतखत का आहे बा. काही लोकांनी फोन केला, सर टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. कराया मास्तर कुठं टेन्शन घेते का बे? आणि हे चिल्लर कामात का टेन्शन घेणार आहे?
आपण आपल्या पोट्ट्याच्या चळवळीसाठी उतरलो होतो. ही पोट्ट्याची चळवळ होती का या पोट्ट्याला न्याय भेटला पाहिजे. आणि त्याला कळून चुकला आता का खरे मुद्दे उचला लागन तिथं, नाही तर हे तमाशा केल्याशिवाय ठेवणार नाही. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे, पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. तुम्ही दिलेल्या आतापर्यंतच्या चांगल्या प्रतिसादाबद्दल आपण 15 दिवसात नागपूर पदवीधर मतदारसंघात 7,000 ठीक आहे मतं घेतली. 6,000 ठीक आहे 889 जवळपास आहे. ठीक आहे, तर हे जे मतं आणि सेकंड नंबरचे बरेचसे प्रिफरन्स आहे ते 1 नंबरमध्ये कसे कन्वर्ट होईल आणि समोर काय नियोजन राहील ते आपण काही अवघ्या दिवसात ठीक आहे तो व्हिडिओ घेऊन ठीक आहे पुन्हा लाईव्ह येईन. मी मनातल्या भावना भरपूरशा आहे, ही खतखत पुन्हा घेऊन येईन. ठीक आहे, समोरच्या तुमच्या वाटचालीसाठी मीही तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण आपलं संघटन कसं उभा करू याचा निर्णय मी समोर सांगतोच तुम्हाला. ठीक आहे, आजपर्यंत तुम्ही दिलेल्या साथीला मनापासून धन्यवाद. ठीक आहे, स्वतःहून सभा आयोजित केल्या, स्वतःहून कार्यक्रम आयोजित केले, तुमचा पैसा खर्च झाला. ठीक आहे, तो माझ्यासाठी खर्च केला, त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो. आणि आजच्या दिवशी इथंच थांबतो. पुन्हा आपले क्लास सोमवारपासून 9:30 वाजतापासून 8 महिन्याच्या नंतर पुन्हा चालू करू. तुमचा पाठिंबा असाच माझ्या मागे राहू द्या. ठीक आहे, पुन्हा तेवढ्याच ताकदीनं आपण या युद्धात उतरू. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.